मेरे प्रिय भक्त, तुम्हें तुम्हारी आज की फिक्र है, पर मैंने तो तुम्हारा आने वाला कल भी लिखा हुआ है। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नोकरीसाठी उद्योगधंद्यासाठी खूप प्रयत्न करताय. बरेचसे तुम्हाला प्रयत्न करून सुद्धा यश आलेलं नाही. तुम्ही खूप धडपड करताय, अगदी इतकी धडपड करताय की तुम्हाला त्याची प्रचिती मिळत नाहीये. स्वामी केंद्रात जाताय, मठात जाताय, सेवा करताय किंवा इतर पण प्रयत्न असतात. आपली धडपड, इंटरव्ह्यूला जाताय, प्रत्येक ठिकाणी तुम्ही इंटरव्ह्यूसाठी प्रयत्न करताय, अगदी ऑनलाईन सुद्धा इंटरव्ह्यू देताय, तेही तुम्हाला अपयश येते. तुम्ही खूप अभ्यास केलाय, तुमच्या बाकीच्या सगळ्या गोष्टी A1 आहेत, पण तरी मागं पडताय. म्हणजे कुठं ना कुठं तरी काहीतरी इश्यू असतो. आणि निश्चितच आपले ग्रह नक्षत्र ह्याला सुद्धा खूप बरकत लागते बरं का. पण यासाठी आपण कुठल्या पुजाऱ्याकडे, कुठल्या स्वामीकडे नाही जायचं आणि याची सेवा नाही घ्यायची की बरेचसे 10,000 50,000 रुपये खर्च करून नारायण नागबलीची सेवा सांगतात, प्रचंड व्रत वैकल्पे सांगतात आणि त्यातून आपल्याला शेवटी पर्याय मिळत नाही. कसं असतं तुम्हाला सांगते, आपल्या कर्माचा लेखाजोखा फक्त स्वामी समर्थ महाराजांनाच आहे ताकद तो बदलण्याचा, तो काळ घालवण्याचा. आणि बिना उपास तापास करता, बिना शांती भिंती करता ज्या गोष्टी तुम्ही वेळ देणार आहात लाख मोलाचा, तो वेळाचे भान ठेवून महाराज आपल्याला प्रचिती निश्चित देतात. तर ती वेळेची भान ठेवण्यासाठी म्हणजे काय करायचं, सेवा कशा प्रकारे करायची, सेवा कोणती करायची आणि कशासाठी करायची याची संपूर्ण माहिती आपल्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. हॅलो नमस्कार, मी पूनम चव्हाण तुम्हा सर्वांचे स्वामीमय स्वागत करत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर. तर बघा, तुम्ही आपल्या चॅनल नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. तुमच्या काही शंका असतील ते छोटीशी कमेंटद्वारे विचारा आणि श्री स्वामी समर्थ म्हणायला विसरू नका. शेजारी बेल आयकॉन बटन आहे, क्लिक करायचं नका, जेणेकरून नवीन येणारे व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात तुम्हाला मिळून जातील. जास्त वेळ घेत नाही, मेन मुद्द्यावर येते. नोकरीसाठी सेवा कोणत्या करायच्या, कशा करायच्या. तर बघा, नित्यसेवा ह्या करायलाच लागतात. तर नवीन सेवेकडे आहात, तुम्हाला नित्यसेवा माहित नाही. नित्यसेवा म्हणजे काय, 11 माळी स्वामी समर्थ महाराजांचा जप आणि क्रमशः सारामृतचा अध्याय हे तर पठण आपल्याला करायचंय. पण जर गुरुवारी एक पारायण सारामृतचे करायचे, जर गुरुवारी एक पारायण सारामृतचे करायचे, ह्यात तुम्हाला, तर यातून तुम्हाला मासिक विटा, मासिक धर्म, सुतक आले असेल तर काय करायचं, तर तुम्ही मोबाईलवर ऍप आहे, घेऊन टाकायचं नित्यसेवेचे आणि त्यात ते अध्याय तुम्ही पारायण करायचे. फक्त देवघरात जायचं नाही, तुम्ही बसलेल्या जागेवर करू शकताय, बसायला आसन घ्यायचं. झालं. हा तुमचा मनातला प्रश्न आहे, त्याचंही उत्तर मी लागलंच दिलं, कारण हा प्रश्न प्रत्येक सेवेकऱ्यांना पडतोच. हे मी 1000% खात्रीने सांगते. आता दुसऱ्या सेवा. तर बघा, आपल्याला रोज सकाळी लवकर उठून आंघोळ करून पहिल्या 16 वेळा स्त्री सोक्त, 16 वेळा पुरुष सोक्त, 16 वेळा व्यंकटेश स्तोत्रम आणि एक वेळा फलश्रुती, ती हात जोडून खूप शांत चित्तेने, अंगावर काळं वस्त्र नसलं पाहिजे, खूप मनोभावे सेवा करा. 40 दिवस सलग ह्या सेवा करायच्या. फक्त आपण नेहमी लवकर ब्रह्ममुहूर्तावर या सेवा झाल्या पाहिजेत, जेणेकरून ज्या सेवा करतो ते स्वामी समर्थ महाराजांच्या पर्यंत पोहोचल्या पाहिजेत, त्यांना भावल्या पाहिजेत आणि आपल्या जीवाची तगमग, जीवांची आकांतिका जी काही आहे ती स्वामी समर्थ महाराजांच्या पर्यंत गेली तर निश्चितच प्रवेशद्वार, चांगल्या भोगाचे प्रवेशद्वार महाराज लवकर उघडतात. तुम्हाला नोकरी, उद्योगधंद्यासाठी म्हणजे काय, तुम्ही खूप प्रयत्न करताय कापडचा व्यवसाय टाकायला किंवा बिझनेस कशाचा तरी असेल तुमचा छोटा मोठा टाकायला, पण भांडवल आहे तर कशाच तरी मागणं पाठिंबा नाही किंवा भांडवल नाहीये बाकीचा पाठिंबा आहे, ह्या गोष्टी विघ्न येतात, त्या सगळ्या बाजूला होईल आणि तुमचं स्वप्न पुरं होईल. दुसरी गोष्ट नोकरीसाठी तुम्ही बरेच इंटरव्ह्यू दिले, तिकडून तुम्हाला सक्सेस नाही झाला. ह्या सेवानी तुम्हाला बघा 1-2च इंटरव्ह्यू द्यावे लागतील आणि सक्सेस किती ठिकाणी होत आहे तेवढे बघा. महाराज तुमच्या सेवेची चक्रे व्याजानुसार त्याचा मोल देणार आहेत आणि तिथून पुढे तुमचा एक शुभ काळ, तुमच्या गोष्टीची फलश्रुती सुंदर मिळणार आहे. तुम्ही फक्त सेवा करायच्या, ज्या पॉझिटिव्हने करायच्या आणि कुठेही शंका दाखवायची नाहीये, कारण तुम्हाला कुठले 5 रुपये 50 रुपये 50,000 रुपये खर्च करायचे नाही. फक्त सेवा करायची आणि सेवेचा मेवा घ्यायचा आहे. तो सेवा म्हणजे काय, स्वामी समर्थ महाराज संध्याकाळी झोपायच्या अगोदर 24 वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र, 24 वेळा विष्णू गायत्री मंत्र, 24 वेळा गायत्री मंत्र, 24 वेळा कुबेर मंत्र, 24 वेळा कमलात्मक मंत्र आणि 24 वेळा नवार्णव मंत्र. ह्या मंत्रासाठी मेजून अर्धा तास लागतो. फार वेळ जात नाही. झोप काय पडल्या आपण झोपत नाही. झोपता अंगावर घेऊन सुद्धा मोबाईलवर हे मंत्र पठण करून ठेवा किंवा एक स्क्रीनशॉट मारून ठेवा, एका वहीवर एक वेळा लिहून, आणि ते 24 वेळा पठण करायचंय तुम्हाला 40 दिवस सलग. ह्या गोष्टी तुम्ही करत राहिला तर तुम्हाला लवकर बरकत मिळणार आहे आणि तुम्ही छोटी जरी अपेक्षा करत असाल नोकरीची तर ती तुम्हाला मोठ्या ठिकाणीच मिळणार आहे. छोटा उद्योगधंदा टाकायचा असेल तर तुम्हाला तो मोठ्या स्वरूपातच होणार आहे. इतकं खात्रीने का सांगते तर
1000 नव्हे तर 50 लाख सेवेकऱ्यांची प्रचिती आलेली आहे आणि प्रचिती येत आहे, येणारच आहे. प्रत्येक सेवेकऱ्यांनी फक्त पॉझिटिव्ह थिंकिंगने सेवा घ्यायच्या. स्वामी समर्थ महाराजांच्या कुठल्याही गोष्टीवर कुठल्याही सेवेवर उंगली दाखवायची नाही. जो उंगली दाखवेल त्याची बरोबर उंगली महाराज काय करतात तर तुम्हाला माहित आहे. कुठल्याही सेवेचा आक्षेप करायचा नाही किंवा वाईट गोष्ट बोलायची नाहीये. आपली सेवा दिंडरीपणे सेवा मार्गातील परमपूज्य गुरु माऊलींच्या हितगुजानुसार ज्या काही सेवा असतात त्या सेवा मी तुम्हाला सांगत असते. कुठल्याही सेवा बामणी नाहीये, थोतल्या नाहीयेत. बामणी म्हणजे कुठल्याही ब्राह्मणांचा मला अपमान करायचा नाहीये. सांगण्याचा हेतू काय आहे तर जो कोणी उठतोय आणि सेवा सांगायला लागतोय तर सेवा म्हणजे काय, नारायण नागबलीची सेवा करा. त्यासाठी 20,000 रुपये खर्च आहे. तुम्हाला नाशिकला जावं लागेल. त्र्यंबकेश्वर मी आता केंद्रात रोग सेवेकरांनी सांगितलेले हे प्रश्न आहेत म्हणून ह्या व्हिडिओमध्ये बोलत आहे की तुम्ही कुठेही जाऊन 5-50 हजार रुपयाची खर्च करायची गरज नाही. आपली आवक नसताना आपण नको तिथे खर्च घालतोय. त्यापेक्षा तो तुम्ही उद्योगधंद्यात घाला. स्वामी समर्थ महाराज या 5-50च्या निश्चितच 1,00,000-1.5 लाख करून तुम्हाला देतील. पण त्याच्या आधी आपल्याला आपल्या जीवनातला लाख मोलाचा वेळ सेवेसाठी द्यावा लागणार आहे. ती सेवा निस्वार्थी करायची आहे. ह्यात तुमच्या परीक्षा स्वामी समर्थ महाराज घेणार आहेत. नुसत्या तुम्ही सेवा 40 दिवस होणार नाहीयेत. ह्यात तुम्हाला आणि त्याचबरोबर संध्याकाळी झोपायच्या अगोदर 24 वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र, 24 वेळा विष्णू गायत्री मंत्र, 24 वेळा गायत्री मंत्र, 24 वेळा कुबेर मंत्र, 24 वेळा कमलात्मक मंत्र आणि 24 वेळा नवार्णव मंत्र. ह्या मंत्रासाठी मेजून अर्धा तास लागतो. फार वेळ जात नाही. झोप काय पडल्या पडल्या आपण झोपत नाही. झोपता झोपता अंगावर घेऊन सुद्धा मोबाईलवर हे मंत्र पठण करून ठेवा किंवा एक स्क्रीनशॉट मारून ठेवा. एका वहीवर एक वेळा लिहून आणि ते 24 वेळा पठण करायचंय तुम्हाला 40 दिवस सलग. ह्या गोष्टी तुम्ही करत राहिला तर तुम्हाला लवकर बरकत मिळणार आहे. आणि तुम्ही छोटी जरी अपेक्षा करत असाल नोकरीची तर ती तुम्हाला मोठ्या ठिकाणीच मिळणार आहे. छोटा उद्योगधंदा टाकायचा असेल तर तुम्हाला तो मोठ्या स्वरूपातच होणार आहे. इतकं खात्रीने का सांगते तर 50,000 नव्हे तर 50 लाख सेवेकऱ्यांची प्रचिती आलेली आहे आणि प्रचिती येत आहे, येणारच आहे. प्रत्येक सेवेकऱ्यांनी फक्त पॉझिटिव्ह थिंकिंगने सेवा घ्यायच्या. स्वामी समर्थ महाराजांच्या कुठल्याही गोष्टीवर कुठल्याही सेवेवर उंगली दाखवायची नाही. जो उंगली दाखवेल त्याची बरोबर उंगली महाराज काय करतात तर तुम्हाला माहित आहे. कुठल्याही सेवेचा आक्षेप करायचा नाही किंवा वाईट गोष्ट बोलायची नाहीये. आपली सेवा दिंडरीपणे सेवा मार्गातील परमपूज्य गुरु माऊलींच्या हितगुजानुसार ज्या काही सेवा असतात त्या सेवा मी तुम्हाला सांगत असते. कुठल्याही सेवा बामणी नाहीये, थोतल्या नाहीये. बामणी म्हणजे कुठल्याही ब्राह्मणांचा मला अपमान करायचा नाहीये. सांगण्याचा हेतू काय आहे तर जो कोणी उठतोय आणि सेवा सांगायला लागतोय तर सेवा म्हणजे काय, नारायण नागबलीची सेवा करा. त्यासाठी 20,000 रुपये खर्च आहे. तुम्हाला नाशिकला जावं लागेल. त्र्यंबकेश्वर मी आता केंद्रात रोग सेवेकरांनी सांगितलेले हे प्रश्न आहेत म्हणून ह्या व्हिडिओमध्ये बोलत आहे की तुम्ही कुठेही जाऊन 5-50 हजार रुपयाची खर्च करायची गरज नाही. आपली आवक नसताना आपण नको तिथे खर्च घालतोय. त्यापेक्षा तो तुम्ही उद्योगधंद्यात घाला. स्वामी समर्थ महाराज या 5-50च्या निश्चितच 1,00,000-1.5 लाख करून तुम्हाला देतील. पण त्याच्या आधी आपल्याला आपल्या जीवनातला लाख मोलाचा वेळ सेवेसाठी द्यावा लागणार आहे. ती सेवा निस्वार्थी करायची आहे. ह्यात तुमच्या परीक्षा स्वामी समर्थ महाराज घेणार आहेत. नुसत्या तुम्ही सेवा 40 दिवस होणार नाहीयेत. ह्यात तुम्हाला खूप म्हणजे खूप परीक्षेला सामोरे जावे लागणार आहेत. तर या परीक्षा कशा स्वरूपात महाराज घेतात बघा. तुम्ही जर इंटरव्ह्यूसाठी जात असाल तर तुम्हाला बरेच लोक अडवताना दिसतील की काही गरज नाही आहे तिथे जाण्याची, तुला ह्यात यश मिळणार नाही आहे, इकडे चल तिकडे चल. किंवा एखाद्या वेळेस महाराज स्वतः येऊन परीक्षा घेतील की चल मी तुला हे पैसे देतो आणि अमुक ठिकाणी हा व्यवसाय करूया. असं तुम्ही जर नोकरीचा विचार करत असाल तर हीच तुमची परीक्षा असणार आहे. दुसरी गोष्ट, तुम्ही उद्योगधंदा टाकायचा आहात, तुमचं खूप खात्रीशीर झालेले एकदम 100%, तर तुम्हाला कोणी ना कोणीतरी विघ्न घालत असणार आहे. अरे चल मुंबईला, चल बाहेर दुबईला, इकडे खूप पैसा मिळतोय, याव त्याव. तुम्ही तुमची आवक सोडून जर दुसरीकडे मनाला किंवा तुमच्या तोंडाला पाणी सुटते का हे महाराज तुमचे बघत असणार आहेत. हीच तुमची परीक्षा असते. म्हणजे तुम्ही तुमच्या शब्दाला, तुम्ही तुमच्या स्वप्नाला जागृत आहात का, किंवा तुम्ही फक्त सेवा करून एका गोष्टीची तुम्ही ठाम नाही आहे, हा तुमचा मत आहे का, हे महाराज तुमच्यापाशी बघत असतात. आणि या ठाम निर्णयाचाच तुमचा कसा प्रचिती होते हे तुम्ही अनुभव तर घ्यालाच, परंतु या परीक्षेतून उतरायचं असेल तर तुम्ही तुमचा निर्णय बदलायचा नाही आहे. फक्त सेवा आणि या सेवेतून तुम्हाला तुमच्या मनाला 100% खात्री देऊन सांगायचं की या सेवेने मला नोकरी मिळणार आहे. तरी मला कोणीही अडवण्याचा प्रयत्न केला तरी मी थांबणार नाही, सेवा तर करणारच आहे. पण या सेवेतून मला माझे स्वप्न पूर्ण होण्याची ताकद मला मिळाली जाणार आहे. माझ्या पाठीशी स्वामी समर्थ महाराज आहेत हे मी खात्री देऊन मनाला नव्हे तर प्रत्येक लोकाला सांगणार आहे. हे तुमच्या मनाशी तुम्ही बोलत आहात. फक्त कधी की तुम्हाला निगेटिव्हिटी दिसायला लागली सेवा केल्यानंतर किंवा वाईट शक्तीचा प्रभाव दिसायला लागेल, कारण वाईट शक्तीसुद्धा चांगल्या शक्तीला मारा देण्यासाठी अडवत असते.
ह्या तुमच्या परीक्षा असतात. ह्या परीक्षेतून तुम्ही फक्त उतरला, सातत्याने स्वामी महाराजांच्या जवळजवळ जात राहाल तर या परीक्षेत तुम्ही 100% पास होणार आहात ह्याची खात्री देऊनच सांगते. आणि दिंडोरीपणी सेवा असतात, तुमच्या सिद्धमय सेवा असतात, त्या सेवा तुम्ही जर मनोभावे कराल तर तुम्हाला 100% खात्रीने सांगते याची प्रचिती येणार आहे. असो तुम्ही सेवा जर व्यवस्थित केल्या, टप्प्याटप्प्याने केल्या आणि विना खर्चाच्या, महत्वदायी आणि ज्या ज्या सेवा खूप महत्वाच्या असतात आणि तुम्हाला जर पटत नसेल तुम्ही गुरुमाऊलींचे हित गुज एक तरी ऐका चालू हित गुज तुम्हाला निश्चितच त्यातल्याच ह्या सेवा सापडतील. कारण खात्रीने नाही मी सांगत तुम्हाला, सेवा ह्या फक्त दिंडोरी प्रणित सेवा मार्गातल्या सेवा असतात, त्या सिद्धमय सेवा असतात. परमपूज्य गुरुमाऊलींनी दिलेल्या ज्या ज्या सेवा असतात त्या कुणालाही त्याचा दुष्परिणाम झालेला नाहीये. त्या सेवाने प्रत्येकाची बढती झालेली आहे. त्या सेवेने प्रत्येकाला 100% गुण आलेला आहे. महाराजांच्या जशा सेवा असतात तशा स्वामी समर्थ गुरुमाऊलींनी सांगितलेल्या सेवा म्हणजे खुद्द स्वामी समर्थ माऊलींनी मुखावाटे दिलेल्या सेवा आहेत. त्या फक्त आपण सेवा केल्या पाहिजेत. आपल्या जीवनातील, आपल्या धावपळीतील मोजका वेळ स्वामी समर्थ महाराजांसाठी दिला पाहिजे आणि या सेवेची अनुभूती घेतली पाहिजे. 100% तुम्हाला याचं यश मिळणार आहे. कुठलाही मग व्यवसाय नोकरीत असो. आणि खात्रीने सांगते असं झालेली सेवा स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि आजचा आपला व्हिडिओ इथंच थांबवते. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचा आजचा दिवस खूप स्वामीमय आनंदाचा, सुखाचा जावो, स्वामी सेवेचा जावो. तुमच्या काही इच्छा आकांक्षा असतील त्या स्वामी समर्थ महाराज सेवेमार्फत पुऱ्या करो. तुम्ही स्वामी समर्थ महाराजांना तुमचा मोलाचा वेळ द्यासाठी तुम्ही तुमची धडपड जी करताय त्यातूनही अधिक तुमची धडपड यशस्वी हो ही स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी प्रार्थना करते. आणि सगळ्यात महत्वाचं व्हिडिओच्या शेवटी एकच सांगते, ज्या काही सेवा सांगितलेल्या असतात त्या तुम्ही मनात कोणत्याही निसंकोचपणे व्यवस्थित करायला लागल. आज चुकेल, उद्या दुसऱ्या दिवशी जर तुम्ही निश्चितपणे चांगली केली तर स्वामी समर्थ महाराज तिसऱ्या दिवसापासून तुमच्या त्या सेवा खूप सभ्यतेने, खूप शांतमेपणे तुमच्याकडून कशा करून घेतात हे तुम्ही अनुभवाचे बोल अनुभवाने सांगते करून घेतात ते पहा. आणि तुम्ही लाख मल्लाचा वेळ स्वामीसाठी दिला तर स्वामी समर्थ महाराज तेही